पण मला एक नेहमी असं वाटतं की महिला, जसं मी म्हटलं की तुम्हाला मी महिला नेते असं नाही म्हणत आहे, पण तुम्ही महिला आहात आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या नेत्या आहात. बिंग महिला काही गोष्टी पुरुष नेत्यांपेक्षा करणं जरा सोपं होऊन जातं असं वाटतं का आपल्याला? काही गोष्टी आणि त्या कोणत्या आहेत, किंवा काही गोष्टी सहज होऊन जातात म्हणजे कनेक्टिंग विथ महिला किंवा याबद्दल हो, काय वाटतं? एक महिला असल्यामुळे मला पुरुषांचा, कार्यकर्त्यांचा मोठा संचय माझा पण असतो. पण मी एखाद्या घरात चुलीपर्यंत जाऊ शकते. त्या घरातली महिला माझ्यामुळे बाहेर येते. पुरुष आले तर ती बाहेरच येत नाही. ती आज स्वयंपाक पाणी, चहा पाणी करते. पण मी असले की मला अवघड होऊन जातं. कधी-कधी मला चहाच मिळत नाही. कारण सगळ्या महिला बाहेर आलेल्या असतात फोटो काढायला माझ्याबरोबर. तर त्यामुळे एक उत्साह असतो त्यांच्यामध्ये. त्यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्स असतो की आम्ही ताईंच्या जवळ जाऊ शकतो, आम्ही ताईंना स्पर्श करू शकतो, ताईंबरोबर हातात हात घेऊन फोटो काढू शकतो. आणि एक एम्पावर्ड महिलेकडे बघून सगळ्या महिलांना खूप एम्पावर्ड वाटतं आणि त्यांना बरं वाटतं, आनंद वाटतो. अरे ताई तुमच्यासारखी माझी मुलगी व्हावी, मी तर नाही होऊ शकले, हे बोलतात. तर ते मला खूप ऊर्जा देतं आणि ते मी करू शकते. मी तिच्यापर्यंत जाऊ शकते, तिच्या चुलीपर्यंत जाऊ शकते आणि ती मला हातात हात घेऊन तिचा विषय मांडू शकते. तर ही खूप मोठी गोष्ट आहे जी पुरुषांना शक्य नाही करणं तेवढी, किंवा महिलांच्या बुजरेपणामुळे त्या फार समोर येऊ शकत नाही. पण मला वाटतं हा एक प्लस पॉईंट आहे. आणि जेव्हा स्त्री व्यवस्थित एक स्त्रियामध्ये पण असू शकतात की काही अव्यवस्थित असू शकतात, पण जी स्त्री व्यवस्थित असते ती जसं आपलं घर सांभाळते ना, घर जसं सजवते ना, तसं ती तिचं करिअर पण सजवत असते, असं माझं मत आहे. की ती जेव्हा येते ऑफिसमध्ये सुंदर सुगंध येतो, बुक्स सगळे व्यवस्थित लागलेले असतात, अपॉइंटमेंट्स, डिसिप्लिन, शिस्त, व्यवस्थितपणा आणि रिझल्ट. स्त्रीला रिझल्ट बघायची सवय असते. तिने डाळीला फोडणी टाकली की लगेच तिला चव कशी आहे त्याची, तिला सुगंधावून कळतं, टेस्ट करायचं. ती नुसतं करून ठेवत नाही, ती त्याचं त्याचं सगळं व्यवस्थित आणते, त्याचं सगळं लोकांपर्यंत पोहोचेल याचा प्रयत्न करते. ते तिच्यामध्ये एक उपजत गुण आहे. तर मी म्हणते की ती तिचं करिअरही सजवत असते जसं ती घर सजवत असते. आणि आणि ती खूप लवकर निराश होत नाही स्त्री. तिच्यामध्ये वेगळी शक्ती आहे. तुम्ही बघा ना, एवढे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण बघतो, लोक निराश होऊन आत्महत्या करतात. तुम्ही बघा ह्याच्यामध्ये स्त्रियांचा परिणाम म्हणजे खूप वेगळा आहे, प्रमाण खूप कमी आहे. कारण त्या धारिष्ट असतं, त्यांच्यावर जबाबदारी असते, आपल्या मुलाबाळांना लेकरवळी असते. ती म्हणजे जरी तिला स्वतःचं लेकरू नसलं तरी तिला परिवाराची चिंता असते. तर तिची जी ही व्यापक वैचारिक ताकद आहे, तिला जर आपण चॅनलाइज केलं तर काही करू शकते. खरंय.